जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या आपला आवडतं यूट्यूब चॅनल कृषी युगमध्ये. जसे आपण दररोज आंघोळ करतो तसेच आपले शेतकरी मित्र आपल्या बैलांची पण निगा राखतात. किती सुंदर पद्धतीने ते निगा राखत आहेत, त्यांची आंघोळ करून देत आहेत. तर छान पद्धतीने इथे नहराचे पाणी सुटलेलं आहे आणि याची आंघोळ किती दिवस आंघोळ करून देता? याची दररोज करता की काय? नाही, रोज 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 बिलकुल रोज. जसं आपण आंघोळ करतो तसं रोज द्यायची. म्हणजे शेतावर आणल्या इथे की नहराचे पाणी असल्यावर आंघोळ? हो हो. अच्छा, किती बैल आहेत तुमच्याकडे? कधी बांधेमध्ये, कधी आपण या नहरामध्ये. अच्छा, बांधी किंवा नहर. हो. याला काही ब्रश वगैरे नाही आहेत का काही घासासाठी? येते नाही, पण ब्रशचा वापर नाही करत आम्ही. तो आपला ते दोडकेच्या जो राहते नाही का, हो त्याच्या पण काही येते वाटते ना, तो बुचा. हो हो. याच्याने काही गोचिड वगैरे निघून जाते का? नाही नाही, कोणते काय तर आहेत तर नाही, पण हो राहिले तर निघून जाते. अच्छा, इथे तुम्ही पाहतात इथे हा नहर आहे. हा नहराचा पाणी सुटलेलं आहे. नहराचे पाणी सुटलं आहे. इथे बैलाची आंघोळ सुरू आहे. आता शेपटी तुमचं काय नाव आहे? गणेश बांडेबुचे, गणेश बांडेबुचे. राहणार कुठं? मंडणगाव. मंडणगाव येतो भंडारा जिल्हा, महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा मंडणगाव येथील कास्तकार आहेत. याची शिंगाला का तुम्ही हे केला होता का, फिनिशिंग केल्या होत्या का आता? हो हो. म्हणजे कशी? ते घोरून देते बाबा गायवाला. अच्छा, शिंग घोरून देतात. शिंग जर नाही घोरले तर काय होते? काही होत नाही. नाही म्हणजे काही मोठे होतात शिंग मोठे होतात. त्यासाठी थोडे छोटे करतो. अच्छा, जास्त मोठे होऊ नये म्हणजे आपल्या शेतीच्या कामासाठी अवघड जाऊ नये शेतकऱ्यांना पण आणि बैलांना पण. तर त्याकरिता हे जे शिंग आहे ते शिंग थोडा याला फिनिशिंग करत असतात, तासून देतात. आपण चेहरा नाही बनवला, चेहरा वेगळा दिसते. जसं केस नाही कटिंग नाही केला, जसं आपण कटिंग नाही केला तर आपला कसा तरी वेट वाटते, कसा तरी वाटते. त्या प्रकारच्या बैलाची आहेत. आपण जुना पाणी नाही केला, त्याचे शिंग वगैरे नाही काढला हां हां. तर मोठे मोठे वाटतात. अच्छा 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 अच्छा, बरोबर बरोबर बरोबर. आणि आई पटामध्ये वगैरे बी करता का तुम्ही? पटात धावायला लावता का? हो हो. ते पटाचे आहेत का बैल? आपल्याकडे कधी आहे शंकरपट कधी आहे इकडे? शंकरपट आता दुसऱ्या महिन्यात आहे, 27-28. 27-28. पटाच्या दाणीवर काय पाणी वगैरे तर नाही आला तिकडे बॅकवॉटर नदीच्या? नाही. कोणत्या ठिकाणी होईल? माटोरा. अच्छा, माटोऱ्यामध्ये. हो. आज असं रोज नाही जातो. कावन पोहते ती पोह. थांब. ह्या बांध्यावर लोक योजनेला तर ऐका नाही. घरात जेवासाठी एवढी घाई करते, मग बांध्यावर आला का घडीभर नाही थांबा. घरात चल लागते मग. काही गव्हाची फोटो काढायला पाहिजे, काही याची त्याची दूर आहे.
लाडू नका त्या तुरी या शेंगा तो झाली आंघोळ बैलाची काही चालले. आता हे दुसरे बैल आहे. हा बैल वयाने कमी वाटत आहे अजी हा वयाने लहान जिथे बघता पण चांगला तगडा आहे, रुबाबदार वाटत आहे. हो पटाच्या दाणीसाठी तेज वाटत आहे. हा किती महिन्याचा असेल हा? 3 वर्षाचा आहे जेवढा 3 वर्षाचा. तो जास्त आहे 5-7 वर्षाचा आहे 5-7 वर्षाचा ना. मोठा आहे लहान आहे. शेवटच्या महिन्यात या हनुमान जयंतीचे कुठं? आमच्या गावात गावात. कार्यक्रम आहे. अच्छा. हो मंदिरात कोणता कार्यक्रम आहे? कोणता कार्यक्रम? भजनी मंडळ. अच्छा अच्छा हां. असं याला धुवाला कुठे नेला जानून पाण्याजवळ उभा राहायचे कुठे बरं नाही धुतल्या पाहिजे म्हणून. हा 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 त्याला मजा येत असेल ना अंदर. आता असं कोणी दिसलं तर बापा बापा उठून उठू पडते हम्म. बांधाईवर भरून यायची. हा घरच्याच बैल आहे की घेऊन आणल्या होत्या? नाही की घेऊन आणलं घेतलं किंवा आता? नाही आता झाला 1 वर्ष. काय किमतीला? किमती आहे 40,000 रुपये. अरे बाप 40,000. ज्याची चारा पाणी होती मग. हो. चला तर मग शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा. जय शेतकरी.